नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। नक्कीच ओबीसीचं पूर्ण राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। ओबीसीचं सगळं राजकीय आरक्षण ओरबाडून घेण्याचं काम, ओबीसीचं शिक्षणातलं नोकरीतलं अस्तित्व संपवण्याचं काम या ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या सरकारनं केलेलं आहे। आणि खरं तर राज्यामध्ये एवढे ओबीसीचे मंत्री, ओबीसीचे नेते असताना कोणी बोलायला तयार नाही का? हे घाबरतेत कशाला हे आम्हाला कळत नाही। आणि जे गावगाड्यामध्ये ओबीसी 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदारांना कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच होत आहेत, ते येणाऱ्या काळात तुमचा ग्रामपंचायत सदस्य दिसणार नाही, सरपंच दिसणार नाही, पंचायत समिती मेंबर दिसणार नाही, नगरसेवक दिसणार नाही, जिल्हा परिषदेचा सदस्य दिसणार नाही आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिसणार नाही, नगराध्यक्ष दिसणार नाही, महापौर दिसणार नाही। ही सगळी तयारी कुठेतरी प्रस्थापित समाजाच्या नेत्यांनी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेला कार्यक्रम आहे। आणि त्यामधून ओबीसींचं पूर्ण हत्या झाली, ओबीसींच्या आरक्षणाची पूर्ण ओबीसींना त्या आरक्षणापासून नेस्त नाबूद करण्याचं काम जातीवादी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि झाडूपोचा करणारा आमदार ते प्रसाद लाड नावाच्या माणसानं इथं येऊन रातोरात कुठतरी ज्या माणसानं जरांगे नावाच्या माणसानं कुठतरी माझ्या मते 12-14 घंटे उपोषण सुद्धा नाही केलं, खाऊन पिऊन उपोषणाला बसला आणि त्याच्यानंतर लगेच सकाळी 2 तासामध्ये मंत्र्यासारखा माणूस लोटांगण घेण्याचं काम तिथं येऊन करतो, आमदार तिथं येऊन प्रतिनिधी म्हणून तिथं लोटांगण घेण्याचं काम करतो आणि अगदी दुपारी पुन्हा कुठतरी लघवीच्या निमित्ताने पुन्हा खाऊन पिऊन बसल्याच्या नंतर संध्याकाळी 1:30 वाजता असा निर्णय घेऊन ओबीसींचं अस्तित्व संध्याकाळी अंधारात ओबीसींना ठेवून संध्याकाळी अस्तित्व ओबीसींचं संपवण्याचं काम या राज्य सरकारच्या प्रतिनिधीने केलंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यावर खरा आमचा आरोप आहे, कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर एक मायक्रो समाजातला मुख्यमंत्री होते म्हणून ओबीसी समाजाने विधानसभेला भरभरून मतं दिले आणि ओबीसी समाजाने महायुतीला सत्तेत नेऊन बसवलं। त्या महायुतीनं ओबीसींचा केसानं गळ्यात कापण्याचं काम केलंय, त्या महायुतीनं ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचं काम केलंय। परंतु या बाबीवर राज्याचे आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलायला तयार नाहीत, ना ओबीसींचे अनेक मंत्री बोलायला तयार नाहीत। त्यांनी बघ्याची भूमिका घेणं हे ओबीसींचं येणाऱ्या काळात अस्तित्व संपवणं आहे। त्यामुळे ओबीसी समाज नक्कीच येणाऱ्या काळात या लोकांना जशास तसं उत्तर देण्याचं काम करण आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा दारात उभा करणार नाही, कारण की ओबीसी नेत्यांनी यावेळेस ओबीसी आमदारांनी ओबीसी मंत्र्यांनी ज्यांना ओबीसीनं निवडून दिलंय त्या लोकांनी जर बघ्याची भूमिका घेतली तर येणाऱ्या विधानसभेला, येणाऱ्या लोकसभेला ओबीसी समाज नक्कीच त्यांना त्यांच्या दारातून हाकलून देण्याचं काम करेल। ओबीसींचं अस्तित्व संपत असताना तुम्ही कुठे होतात हे जाब विचारण्याचं काम ओबीसी समाज नक्कीच या ओबीसी नेत्यांना, ओबीसी मंत्र्यांना आणि ओबीसी आमदारांना करण्याचं काम करेल। ओबीसी प्रश्नासाठी तुम्ही मैदानात उतरताय, एवढा रोष पत्करताय, ओबीसी मंत्री बोलायला तयार नाहीत, काय कारण काय असेल नेमकं? ओबीसी मंत्र्यांना एकतर ईडीची भीती आहे किंवा स्वतःचं मंत्रीपद जाण्याची भीती, पण यांना लाजा वाटल्या पाहिजे। ओबीसींचं अस्तित्व संपत असताना तुम्हाला मंत्रीपद महत्वाचं आहे का समाजाचं अस्तित्व महत्वाचं आहे, हे या माझं ओबीसी मंत्र्यांना कुठेतरी जाब विचारणं। आणि मी खरं तर मी एकटा बोलत नाही, गावगाड्यातील 18 पगड जातीच्या वतीनं मी बोलतोय। गावगाड्यात ह्या समाजाच्या भावना तशा तीव्र झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात ह्या भावना आम्ही आता गावगाड्यामध्ये सभा घेत आहोत। ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेच्या निमित्तानं, जनजागृतीच्या निमित्तानं यामधून आम्ही ओबीसी समाज जाग करण्याचं काम करत आहोत। आणि येणाऱ्या काळात 12% मराठा समाज जर मुंबईला जाऊन वेठीस धरण्याचं काम करत असेल तर राज्यात 52% ओबीसी समाज आहे। हा 52% ओबीसी समाज मुंबईला वेठीस धरून या राज्य सरकारला पळोकर केल्याशिवाय राहणार नाही। आणि ही लवकरच आम्ही तारीख जाहीर करणार आहोत, कारण आमच्या 100 सभा ज्यावेळेस होतील त्यावेळेस आमच्या राज्यभर ओबीसी जनजागृती होईल आणि राज्यातील ओबीसी समाज मुंबईत उतरल्याच्या नंतर राज्य सरकारला हा झटका आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही ताकदीने मुंबईत गेल्यावर राज्य सरकारला कुठं जावं हे सुद्धा कळणार नाही। आणि ओबीसी मंत्र्याला तिथं सुद्धा आम्ही एंट्री देणार नाही आहोत, कारण की आज तुम्ही बोलत नाहीत तर तुम्ही येणाऱ्या काळात ज्यावेळेस ओबीसी सरकारला जाब विचारला त्यावेळेस तुम्ही मध्यस्थी करायला आल्यावर ओबीसी समाज नक्कीच यांना हाकलून देण्याचं काम करेल। आता जरांगे पाटलांनी उपोषण केलं, सरकारने त्यांच्या मागणी मान्य केलं, यावर काय तुमची भूमिका? हे कुठतरी राज्य सरकारचं आणि जरांगेचं सेटलमेंट आहे। राज्य सरकारने फक्त ओबीसींना टार्गेट करण्याचं, ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा डाव चाललेला आहे। खरं तर संविधानाला संपवण्याचं काम हे राज्य सरकार, केंद्र सरकार करतंय। ओबीसींची जातनिहाय जनगणना करू म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये कॉलम ठेवला नाही आणि आता कुठतरी आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीत असं म्हणून जर ओबीसींचं अस्तित्व संपत असेल तर जाणीवपूर्वक राज्य सरकारच ओबीसींचं अस्तित्व संपवण्यामध्ये पुढाकार घेतंय आणि कुठतरी जरांगेच्या नावाखाली फक्त ओबीसींना नेस्तनाबूत करण्याचं काम चाललंय, त्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात हे राज्य सरकारला परवडणार नसेल। एकीकडे नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची एक सुरू आहे। मंगळवारी विखे पाटलांनी आढावा बैठक घेतली। जालना जिल्ह्यातल्या शेतीवर जर नजर टाकली तर आतापर्यंत 161 लोकांना जात प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे। दुसरीकडे त्या कॉलममध्ये असंही आढळून आलं की एकाही त्यांच्या अर्जाला आक्षेप ओबीसी पैकी कुणीही घेतलेला नाही।
हे बघा, गावगाड्यामध्ये ओबीसी समाज भयभीत झालेला आहे. आक्षेप घेतला तर त्यांना मारहाण केल्या जाते, त्यांना दबाव टाकला जातो, त्यांना त्यांच्या शेतात जाण्यापासून अडवलं जातं, त्यांच्या घरापर्यंत जाण्यापासून अडवलं जातं. त्यामुळे आक्षेप घेण्याला लोक घाबरत आहे आणि खरं तर अनेक हे सगळे बोगसच आहेत आणि याच्या जीवावर आता कुठेतरी ग्राम समितीला अधिकार दिल्यामुळं यांच्या लागून 161चे कधी तुम्हाला 1 लाखाच्या पुढे गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामधून ओबीसीचं पूर्ण आयुष्य, ओबीसीचं पूर्ण राजकीय आरक्षण, सामाजिक आरक्षण, ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण संपलेलं तुम्हाला पाहायला मिळत.